द्या अशा शुभेच्छा देतो. संविधानाच्या रक्षणासाठी आणाभाका खातो. पण गेल्या 10 वर्षामध्ये या देशात कधी नव्हे इतक्या आमच्या भारतीय घटनेच्या आणि संविधानाच्या चिंधड्या उडवलेल्या. अनेक संविधानाने निर्माण केलेल्या संस्था, न्यायालयापासून निवडणूक आयोग, राज्यघटनेची अंमलबजावणी करणारी प्रत्येक संस्था या सत्ताधाऱ्यांची गुलाम म्हणून काम करते. संविधानानं आम्हाला हे कधी सांगितलं नव्हतं की या संस्थांनी गुलाम व्हावं आणि हुकुमशाहीची तरफदारी करा. त्याच्यामुळे यापुढली लढाई जी आहे या देशात जी सुरू झाली आहे ती संविधान वाचवण्यासाठी. आम्ही सगळेच आमचा विरोध एखाद्या राजकीय पक्षाला किंवा नेत्याला नसून या देशात संविधानाच्या छाताडावर उभं राहून जी हुकुमशाही चालवली जाते त्याला. आणि म्हणून पुढला प्रजासत्ताक हा अधिक मुक्त वातावरणात संविधानाच्या छायेत होईल त्याच्याविषयी आमच्या मनात शंका आहे. तर संविधान आहे म्हणून लोकशाही टिकून आहे, मात्र आपण वारंवार बोलता की सध्याची जी परिस्थिती आहे सध्या लोकशाही अजिबात नाही. लोकशाही नाही याचं कारण संविधान नाही. हम करे सो कायदा. राष्ट्रपती असतील, राजभवन असेल, मंत्रिमंडळ असेल, न्यायालय असेल, निवडणूक आयोग असेल, या संस्थांनी या देशाच्या लोकशाहीचं रक्षण करायचं. पण दुर्दैवाने तसं घडताना दिसत नाही. कारण या पदावर नेमलेल्या ज्या व्यक्ती आहेत त्या व्यक्ती म्हणजे सरपटणारा प्राण्यासारखं काम करतात. तोडगा जर काढला नाही तर महाराष्ट्राच्या राजधानीत मुंबई शहरामध्ये हाहाकार माजेल. अशा प्रकारच्या गर्दीचं वादळ या मुंबई शिरताना आम्ही पाहतो. मुख्यमंत्र्यांनी जाऊन स्वतः जरांगे पाटलांशी चर्चा केली पाहिजे. ते जिथे आहेत तिथे आणि तोडगा काढला पाहिजे. त्यांना आश्वस्त केलं पाहिजे. सर्व राजकीय पक्षांची ऑल पार्टी मीटिंग बोलवून त्यांच्यासह जरांगे पाटलांना भेटलं पाहिजे. ऑल पार्टी डेलिगेशन घेऊन मुख्यमंत्र्यांनी जरांगे पाटलांशी चर्चा केली पाहिजे. हा प्रश्न श्रेय घेण्याचा नसून हा प्रश्न महाराष्ट्राची सामाजिक स्थिती, कायदा सुव्यवस्थेची स्थिती याच्यावर नियंत्रण ठेवण्यात. इतका गोंधळ या राज्यामध्ये कधीच घडलेला नव्हता. राज्याचे मुख्यमंत्री 2 दिवस शेतावर काहीतरी उपटत होते. आपण पाहिलं असेल काय उपटत तुम्हाला माहित नाही, पण ते चित्र आहे सगळं ते उपटतायत. ही उपटाउपटी थांबवून त्यांनी आता जरांगे पाटील यांच्यामुळे जी परिस्थिती या राज्यात निर्माण झाली आहे, मुंबईत निर्माण होऊ पाहते, त्यात लक्ष घातलं पाहिजे. आणि हे एका पक्षाचं काम नसून या राज्यातल्या सर्व पक्षीय नेत्यांना एकत्र घेऊन त्यांनी या संदर्भातला तोडगा शोधायला. नाही, शिष्टमंडळ कोणाचे येत आहे? गिरीश महाजन, कोणते आमच्या जालन्याचे काय कोणतरी खोतकर, त्यांचं हे शिष्टमंडळ आहे का? कोणाचं शिष्टमंडळ? हे कोण आहेत? हे टपोरी लोक आहेत सगळे. म्हणजे रे काय आहे हे? खोके बिके दाय घ्यायला ठीक आहे, खोक्याचं वाटप करायला. शिष्टमंडळ हे सर्व पक्षीय शिष्टमंडळ हवं. ऑल पार्टी डेलिगेशन ज्याला आम्ही म्हणतो पार्लमेंटच्या भाषेमध्ये दिल्लीत, ऑल पार्टी डेलिगेशन. तुम्ही दोन्ही सदनातले विरोधी पक्ष नेते, इतर त्या पक्षाचे त्या सभागृहातले गटनेते, इतर काही जाणकार लोक सर्वच पक्षाचे, त्यांचं एक शिष्टमंडळ तयार करून मुख्यमंत्र्यांनी आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी
ते शिष्टमंडळ घेऊन जिथे जरांगे पाटील आता आहे तिथे जायला आणि त्यांच्याशी चर्चा केली पाहिजे. भारतीय जनता पक्षाची ही योजना आहे दंगली घडवण्याची. 2024च्या निवडणुकांना सामोरं जाताना राम मंदिर हे त्यांचं शस्त्र आहे आणि दंगली, जातीय दंगल हे अस्त्र आहे. ईव्हीएम वगैरे आहेच पुढे, पण या देशात परत एकदा धार्मिक तणाव आणि उन्माद निर्माण करून निवडणुका लढायच्या पुढल्या 5 वर्षासाठी. हा जो त्यांचा 400 पारचा नारा आहे ना, हा त्या दंगलीच्या आगीतूनच निर्माण झालेला नारा. या ठिकाणी काय त्यांना देश चालवायचा नसून त्यांना फक्त आपला सरकार आणि पक्ष चालवायचा. अबकी बार 400 पार लोकांचे बळी घेऊन, रक्त सांडून, हजारो बळी घेऊन हिंदू मुसलमान दंगे करून 400 पार त्यांना करायचा आहे का? आणि त्याची प्रात्यक्षिकही ठिकठिकाणी देशात चालू आहे. इंडिया आघाडी आणि महाविकास आघाडीच्या वाटपाबाबतची चर्चा झाली होती. काय आमचा तोडगा जवळजवळ दृष्टीपथामध्ये आलेला आहे. काल काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना हे 3 प्रमुख पक्ष महाविकास आघाडीत आहेत. काल जवळजवळ 8 ते 9 तास आम्ही चर्चा केली. प्रमुख लोक त्याच्यामध्ये सगळे होते. नाना पटोले काँग्रेसकडून असतील किंवा बाळासाहेब थोरात, अशोकराव चव्हाण, राष्ट्रवादी काँग्रेसकडून जयंतराव पाटील, रवींद्र चव्हाण, जितेंद्र आव्हाड, शिवसेनेकडून मी स्वतः आणि विनायक राऊत, शिवाय डावे पक्षांचे काही प्रतिनिधी आले, इतर सुद्धा काही प्रमुख लोक आले, CPI, CPM. आमच्यामध्ये चर्चा उत्तम सुरू आहे. काल वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रमुख ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांच्याशी व्यवस्थित चर्चा झाली, दूरध्वनीवरून झाली. त्यांना आमंत्रण हवं होतं, 20 ते दिलं आणि 30 तारखेला वंचित सुद्धा आमच्या या चर्चेमध्ये सहभागी होईल. त्याच्यामुळे महाविकास आघाडी महाराष्ट्रातली जी आहे ती अत्यंत उत्तम आणि मजबूत स्थितीमध्ये. आमच्यामध्ये कोणती मतभेद नाही. एखाद दुसऱ्या जागेवरून जरी दावे प्रतिदावे असले तरी आम्ही ते मार्ग त्यातून बाहेर करू. जागा वाटपासंदर्भात असं देखील सांगत आहे की समोरचा कॅन्डिडेट बघून त्यावेळी देखील असा एक निर्णय घेण्यात करू ना. पक्षातील एक कोणता असं काही निर्णय झाला आहे ना. उमेदवार हा अत्यंत महत्वाचा चेहरा, पक्ष आणि कार्यकर्त्यांची फळी, ज्याला केडर म्हणतो, याचा विचार आम्ही करतो. सगळ्यात आधी चेहरा, मग पक्ष आणि खाली असलेलं केडर, कार्यकर्त्यांची फळी, नेटवर्क, या 3 सूत्राचा वापर आम्ही जागा वाटप करताना करतो. मुंबईत शिवसेनेला 6 जागा. हे या संदर्भात आम्ही नंतर चर्चा करू. जे आतमध्ये काय ठरले त्याच्यावरती मी चर्चा करणार नाही. आज गणतंत्र दिवस है, देश भर में जो है ये मनाया जाता है. आज के दिन संविधान लागू किया गया था. किस तरीके से आज के दिन संविधान लागू किया था. लगभग 74 साल हो गए, 74 ईयर्स हो गए. डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर और उनका पूरा जो घटना सभा था, आज के दिन संविधान लागू किया था. लेकिन आज के दिन हिंदुस्तान में संविधान बचाने का आंदोलन चल रहा है. ये दुर्भाग्य है हमारे गणतंत्र दिन का. संविधान बचाने के लिए हमको आज संघर्ष करना पड़ता है. आज भी लोग जेल में है हमारे. हाँ, जिस तरह से संविधान की धज्जियां उड़ाई जा रही है और संविधान और कानून का इस्तेमाल लोकतंत्र में जो अपने सरकार के विरोधी है उनको दबाने के लिए चल रहा है, ये संविधान का दिशा निर्देश नहीं है. संविधान की दिशा अलग थी. संविधान का निर्माण अलग कारणों से बनाया था, लेकिन आज संविधान इस देश में नहीं बचा है. संविधान कठपुतली बन गई है कुछ लोगों के हाथ से और इस देश में लोकतंत्र और संविधान दोनों खतरे में है. और 2024 का चुनाव होगा अभी, तो अगला गणतंत्र दिन हो रहा है. ज्यादा से ज्यादा हम कोशिश करेंगे कि बहुत ही मुक्त वातावरण में और संविधान बचाने में हम काबिल होंगे उस वक्त ये चुनाव में, यह हमें विश्वास है. देखिए, बुलडोजर पॉलिसी जो चल रही है वो चुनाव के मद्देनजर
राज्य में और देश में राम मंदिर निर्माण के बाद ये लोग दंगा फसाद करना चाहते, धार्मिक तनाव पैदा करना चाहते हैं और फिर उसके ऊपर अब के बाद 400 पार का नारा देना चाहते हैं, लेकिन उसमें देश खत्म हो जाएगा, फिर एक बार देश का विभाजन हो जाएगा, ऐसी स्थिति निर्माण हो गई। आप आइए ना, आपने जो काम किया है उसके ऊपर वोट मांगे। आप हिंदू मुसलमान, आप संविधान के खिलाफ काम करोगे, आप ईडी सीबीआई का इलीगल इस्तेमाल करोगे। ये कौन सा कानून है देश में चल रहा है, कौन सा संविधान चल रहा है? इसीलिए तो हमको संविधान बचाना है। नीतीश कुमार नाराज चल रहे हैं? मुझे नहीं लगता नीतीश कुमार जी, मैं आज सुबह नीतीश कुमार जी के बहुत ही करीबी लोगों से हमारी बातचीत हो गई और मुझे लगता है ये जो बातें है ये इसमें तथ्य नहीं है। नीतीश कुमार जी हमें छोड़कर कहीं नहीं जा रहे और हम भी उनको छोड़ेंगे नहीं। बात शुरू हो गई, आम आदमी पार्टी हो, ममता बनर्जी हो, प्रकाश आंबेडकर, उनकी नाराजगी कांग्रेस के पास देख रही है, किस तरीके से आप देखते हो? बात ऐसी है, हमको बीजेपी को हराना है। हमारा झगड़ा कांग्रेस के नहीं करना, हमारा झगड़ा बीजेपी से। सबसे पहले बीजेपी को हराइए, तानाशाही को हराइए, बाद में हम कांग्रेस के साथ अगर कोई हमारे गिले शिकवे है वो हम दूर करेंगे। यह हमारी भूमिका है। मायावती के बाद ममता जी बी टीम बन गई? नहीं, मैं नहीं मानता हूं कि ममता जी बीजेपी की बी टीम है या आप बी टीम। हम लोग ये मानने को तैयार नहीं। चाहे कुछ भी हो, आप यानी केजरीवाल जी और ममता दीदी इंडिया अलायंस को नहीं छोड़ेंगे। उनके कोई स्टेट के इशू है वो हम जल्दी दूर कर लेंगे। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।